इंग्रजी शिकायचं तर आहे, पण बोलताना गाडी हमखास अडकते नाही का? खूप प्रयत्न करतोय, पण तो आत्मविश्वास काही येत नाहीये. जर असं होत असेल, तर आजचं हे विश्लेषण नक्कीच ऐकायला हवं. कल्पना करा 4 लोकांसमोर इंग्रजी बोलायची वेळ आलीय आणि मनात लगेच धाकधूक वाढायला लागते. बरोबर? आणि मग डोक्यात एकच विचार येतो. अरे यार, हे इंग्रजी काही आपल्याला जमणार नाही. अनेकांना अगदी असंच वाटतं. पण थांबा जरा. खरं सांगायचं तर ही जी भीती आहे ना, किंवा तो जो कमी आत्मविश्वास आहे, हे खूपच सामान्य आहे. पण याचा अर्थ असा अजिबात नाहीये की इंग्रजी शिकणं अवघड आहे. उलट ते खूप सोपं आहे. आता प्रश्न येतो, कसं? चला, तेच आज आपण समजून घेऊया. ठीक आहे. तर मग मूळ प्रॉब्लेम काय आहे ते बघूया. अडचण आपल्यात नाहीये, तर आपल्याला ज्या पद्धतीने शिकवलं गेलं ना, त्यात आहे. शाळेतलं इंग्रजी आठवतंय? ते म्हणजे काय तर फक्त व्याकरण, तिकीट्स कट नियम आणि मार्क मिळवण्यासाठीची एक स्पर्धा. आणि या सगळ्यामुळे आपल्या मनात एक कायमची भीती बसून गेलीय. इथे बघा, या 2 पद्धतींमधला फरक किती स्पष्ट आहे. एका बाजूला आहे शाळेची ती नियमावली पद्धत आणि दुसऱ्या बाजूला आहे नैसर्गिक पद्धत. आता 1 मिनिट थांबा आणि विचार करा. आपण आपली मातृभाषा म्हणजे मराठी कशी शिकलो? फक्त ऐकून, आजूबाजूला पाहून आणि मोठ्यांचं अनुकरण करूनच ना? आपल्याला कोणी व्याकरणाचं पुस्तक हातात दिलं होतं का सुरुवातीला? नाही. आणि खरं रहस्य हेच आहे, कोणतीही भाषा शिकण्याचं. आपल्याला इंग्रजी अगदी तसंच शिकायचं आहे, जसं एक लहान मूल आपली भाषा शिकतं, एकदम सहजपणे, नैसर्गिकरित्या. एका लहान मुलाला डोळ्यासमोर आणा. सुरुवातीला ते काय करतं? फक्त आजूबाजूचे आवाज ऐकत राहतं. मग हळूहळू शब्द ओळखायला लागतं. मग बोबडे बोल बोलण्याचा प्रयत्न करतं. आणि बघता बघता ते किती सहजपणे बोलायला लागतं. आणि हे सगळं कसं होतं? कुठलंही व्याकरणाचं पुस्तक न वाचता किंवा शब्दकोश पाठ न करता. बरं, तर मग हे सगळं ऐकायला छान वाटतंय, पण हेच तत्त्व आपण आपल्या रोजच्या आयुष्यात कसं आणायचं? चला, आता आपण काही सोप्या गोष्टी बघूया, ज्या आजपासून, अगदी आत्तापासून सुरू करता येतील. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी, रोज थोडं का होईना इंग्रजी ऐका. आता बघा, त्याचा अर्थ 100% नाही समजला तरी चालेल, त्याची अजिबात काळजी करू नका. फक्त ऐकत राहा. आपला जो मेंदू आहे ना, तो आपोआप शब्दांचे आणि वाक्यांचे पॅटर्न्स ओळखायला सुरुवात करतो. ठीक आहे, ऐकून झालं? आता पुढची स्टेप म्हणजे वापरायला सुरुवात करायची. आणि हो, काहीतरी मोठं बोलायचं नाहीये, अगदी छोटी सोपी वाक्य, जसं की आय एम कमिंग किंवा लेट्स गो, गुड मॉर्निंग. सुरुवातीला आरशासमोर स्वतःशीच बोला ना. चुका तर होणारच, पण लक्षात ठेवा, त्याच तर प्रगतीचं पहिलं पाऊल आहेत. आणि आता आपण येतोय सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, आणि तो आहे आपल्या मानसिकतेतला बदल, माइंडसेट शिफ्ट. आपल्याला इंग्रजीला एक विषय म्हणून शिकायचं नाहीये, तर ते एक संवाद साधण्याचं साधन म्हणून वापरायचं आहे. हा फरक खूप महत्त्वाचा आहे. ही एक गोष्ट आहे ना, ती कायम लक्षात ठेवा. जर तुम्ही चुका करत नसाल, तर तुम्ही शिकत नाही आहात. म्हणजे काय? तर चुका करणं हे तुम्ही प्रयत्न करत असल्याचं लक्षण आहे. बघा, लहान मूल पडल्याशिवाय चालायला शिकतं का? नाही ना. मग तसंच आहे, आपण चुका केल्याशिवाय कोणतीही नवीन भाषा बोलूच शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर फक्त रोज थोडा वेळ दिला आणि सातत्य ठेवलं, तर एका महिन्यात आत्मविश्वास दुप्पट झाल्याचं जाणवेल. खरंच, परिणाम हा मिळणारच. आणि हेच आहे या सगळ्या बोलण्याचं सार. इंग्रजी ही फक्त एक भाषा आहे. आपल्या बुद्धिमत्तेची परीक्षा नाहीये ती. ती कुठल्या पुस्तकातून रट्टा मारून येत नाहीये, तर ती येते प्रत्यक्ष आयुष्यात वापरून, फक्त आणि फक्त वापरूनच. तर मग आता ठरवायचं आहे, आजपासून इंग्रजी शिकणार की वापरणार. हा फक्त एक छोटासा बदल वाटेल, पण इंग्रजी बोलण्याच्या प्रवासात यामुळे खूप मोठा फरक पडणार आहे.